श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाचा दिवस म्हटलं तर प्रत्येक बहीण भावासाठी खूपच विशेष असा दिवस मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे. तर शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता भद्रा काळ आहे, म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही आहे. आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो. मग काय होतं की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याचे काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागू शकतात. म्हणजेच त्या राखी बांधण्याचा पुण्य मिळण्याऐवजी त्याचे काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो, जो त्याच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो. नारळी पौर्णिमा प्रारंभ यावर्षी बघा, गुरुवार 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:49 होणार आहे. तर यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरी करायची आहे. आणि भद्रा काळ तर बघा, भद्रा काळ हा 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच समाप्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल. म्हणून 28 ऑगस्ट रोजी जमल्यास तुम्हाला सांगितलेल्या 3.5 तास शुभ मुहूर्तापैकी राखी बांधण्याची आहे. तो शुभ मुहूर्त पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर दुसरा देखील रक्षाबंधनाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये दिवसभरातील 3 मुहूर्त सांगितले आहे. नक्की तो देखील व्हिडिओ पाहू शकता. आणि समजा काही कारणामुळे जमले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये राखी बांधू शकता. भद्रा काळाचा या दिवशी कोणताही अडथळा नसणार आहे. म्हणून 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रा काळ नसून संपूर्ण दिवस तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. बघा, भद्रा काळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा पण आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता. ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा, यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे. त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला. त्यालाच भद्रा काळ म्हणून ओळखलं जातं. आजही असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलंही शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट काळ, अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी राखी बांधताना भद्रा काळ लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचं पूर्ण फळ मिळतं. तर रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्यासाठी सगळ्यात उत्तम आणि शुभ मुहूर्त 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 5:56 पासून ते सकाळी 9:48 आहे. म्हणजे जवळपास सुमारे 3 तास 51 मिनिटासाठी हा शुभ मुहूर्त असणार आहे. आता रक्षाबंधन करताना आपण बाजारात बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या आणि डिझाईनच्या राख्या बघतो. काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून आपण वेगळीच राखी घेतो, पण ती मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यात नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लहान मुलं कार्टूनची राखी घेतात, ती एक गंमत म्हणून ठीक आहे. ज्या राख्यांवर स्वस्तिक, ओम किंवा गणपती देवाचे चिन्ह असतात, अशा राख्या बांधल्यामुळे शुभ परिणाम होतो आणि भावाच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होते. अशुभ चिन्हे किंवा काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाची राखी अजिबात बांधू नका. तुमच्या घरातील पांढरा धागा हळदीत मिसळून तो धागा जरी हातावर बांधला तरी शेवटी भाव महत्त्वाचा आहे, धागा नाही. भलेही तुटलेली किंवा फाटलेली राखी कधीही वापरू नये. भलेही तुम्ही 5 रुपयाची साधी राखी घ्या, पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. यथाशक्ती शक्य असल्यास तुम्ही छोटीशी ओम किंवा स्वस्तिकचे प्रतीक असलेली चांदीची राखीसुद्धा घेऊ शकता. घरात पडलेली जुनी राखी किंवा गेल्या वर्षी देवाऱ्याला, गाड्यांना बांधलेली जुनी राखी असेल तर ती काढून टाका. तसेच देवाऱ्याला किंवा तुमच्या गाड्यांना मागच्या वर्षी बांधलेली राखी असेल तर तीसुद्धा काढून टाका. पौर्णिमेच्या
रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी गाड्या स्वच्छ धुवून त्यांना नवीन छान गोंड्याची छोटीशी राखी नक्की बांधा. औक्षणाच्या ताटामध्ये भावाला राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालण्यासाठी पांढरा पेढा, साखर, दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी किंवा रसमलाई यासारख्या छान शुभ गोड पदार्थाचाच वापर करा. ब्लॅक जॅम किंवा डार्क चॉकलेट अशा गडद काळ्या रंगांच्या मिठाया औक्षणासाठी ताटात ठेवणे आणि भावाला खाऊ घालणे पूर्णपणे टाळा. फॅशनच्या नादात अनेकदा आपण महत्त्वाच्या नियमाचे पालन करत नाही आणि नकळत चुका होऊन जातात. या चुकांमुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे राखी खरेदी करताना आणि बांधताना नियमांची काळजी घ्या. साधी, सोपी आणि शुभ राखी निवडा. तसेच भद्राकाळ टाळून शुभ मुहूर्तावरच रक्षाबंधन साजरी करा, जेणेकरून या सणाचा तुम्हाला चांगला लाभ आणि पुण्य मिळेल. तर रक्षाबंधनाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.